नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. करो फायदे की बात. आणि आज संडे असून तुम्ही सर्वजण आलात त्यासाठी धन्यवाद. मनी माइंड गेम मध्ये तुमचं स्वागत आहे. मॉर्निंग सुपरस्टार, तुम्ही सगळे सुपरस्टार आहात मित्रांनो, म्हणून तुम्ही मॉर्निंगला एवढ्या संडे असून सुद्धा तुम्ही आज माझ्या बरोबर आहात. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच तुमच्यासाठी. थँक्यू. आणि सुरुवात करूया आपण आपल्या मनी माइंड गेमसाठी. आज मी तुमच्यासाठी सरप्राईज घेऊन आलोय. आज आपण वेगळं करणार आहोत थोडं. तर सुरू करूया. शांत बसा, दीर्घ श्वास घ्या. कमीत कमी 10 दीर्घ श्वास घ्या. रिलॅक्स मध्ये होऊन मुद्रा अवस्थेत पाठीचा कणा ताठ घेऊन पूर्णपणे 10 दीर्घ श्वास घेतोय आपण. श्वास घेते वेळी मित्रांनो पूर्ण पोटापर्यंत जाऊन द्या, पोटाच्या आतमध्ये जाऊन द्या आणि पोटातूनच बाहेर येऊन द्या. छातीतून नकोय. आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा मित्रांनो. हात जोडायचे, नमस्कार करायचे. आपल्याला प्रथम नमस्कार आपल्या आई वडिलांना, आपल्या आई वडिलांना नमस्कार करायचे. पायाचे ना स्पर्श करून, चरण स्पर्श करून नमस्कार करायचे. नमस्कार करायचे आपल्या गुरूंना, आपल्या गुरुजनांना. त्या गुरूंना नमस्कार करून नतमस्तक होऊन दिवसाची सुरुवात करायची. नमस्कार करायचे आपल्या परमेश्वराला, देवा देवतेंना. ज्या कुठल्या देवी देवतांना तुम्ही मानता त्या देवी देवतांना नमस्कार करायचे. नमस्कार करायचे थोर साधू संतांना, महापुरुषांना नमस्कार करायचा आहे. स्वामींना नमस्कार करायचा आहे. महापुरुषांना नमस्कार करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करून, छत्रपती संभाजी महाराजांना नमस्कार करून मी माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात करत आहे. थँक्यू, 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 थँक्यू. सुपर. धन्यवाद, 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 धन्यवाद की तुम्ही सगळेजण माझ्या आयुष्यात आलात त्यासाठी धन्यवाद. माझे स्टुडंट म्हणून माझ्या आयुष्यात आलात त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद, 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 धन्यवाद. माझ्या परिवाराचे, माझ्या कुटुंबाचे धन्यवाद. धन्यवाद माझ्या टीमचे, मी जिथे काम करतो त्या टीमचे धन्यवाद. आम्ही एक टीम बनवून काम करतो. आमची ड्रीम टीम आहे, ड्रीम टीम आहे. त्या ड्रीम टीम साठी धन्यवाद. धन्यवाद, 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 धन्यवाद. माझ्या मित्रांसाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. एक एक मित्र आठवा. बालपणापासून ते आतापर्यंत तुमचे एक एक मित्र आठवा. मित्र जर नसतील तर नातेवाईक आठवा. मित्र असतातच मित्रांनो. मग त्यांनी तुमच्या आयुष्यात 1 मिनिट, एक दिवस किंवा 1 वर्ष तुमच्या बरोबर असेल, किंवा तुम्ही त्याच्या सहवास असाल आणि काही ना काहीतरी तुम्हाला आनंदाचे क्षण मिळाले असतील. ते एक एक क्षण आठवा मित्रांनो. बालपणाचे नसेल आठवतील तर थोडस मोठे झाला असेल शाळेतले मित्र आठवा आणि त्या मित्रांना धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद द्या. जसं तुम्ही 8वी 9वीचे फ्रेंड जरा वेगळे असतात, त्या 8वी 9वीच्या मी
तुम्ही जेव्हा गेला असाल, म्हणजे 15व्या वर्षात 16व्या वर्षात तुमचे मित्र जरा वेगळे झाले असतील, त्या मित्रांना थोडस धन्यवाद द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. खूप मस्तीखोर असतात त्या वयातली मुलं. आपण पण मस्ती केली असेल. तर असा कोण मस्तीखोर तुमचा पण मित्र असेल, मैत्रीण असेल, त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद तुम्ही जिथे राहता त्या बाजूला तुमचं फ्रेंड सर्कल झाला असेल, त्या बिल्डिंग मधलं, त्या गावातलं मित्रांना धन्यवाद द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद तुमच्या गावातल्या वाडीतल्या मित्रांसाठी धन्यवाद द्या, की तुम्ही शहरात राहता आणि गावी जेव्हा गेल्यानंतर तुम्ही एकत्र भेटता. त्या गावच्या सर्व मित्रांसाठी धन्यवाद द्या मित्रांनो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ही धन्यवादची महिमा अशीच सुरू ठेवा. धन्यवाद द्या. तुम्ही प्रवासातनं जेव्हा जाता, त्या प्रवासात जाताना पण आपले हाय हॅलो करून मित्र जमलेले असतात. त्या प्रवासातल्या मित्रांसाठी धन्यवाद द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद तुमच्या कॉलेजच्या फ्रेंडसाठी धन्यवाद द्या. कॉलेजमध्ये तुम्ही असाल तेव्हा खूप मित्र जमले असतील, खूप मैत्रिणी जमल्या असतील तुमच्या. त्या मित्र मैत्रिणींसाठी धन्यवाद द्या. आठवा त्यांनी आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात काय काय आणलं. त्या प्रत्येक आनंद क्षणासाठी धन्यवाद द्या मित्रांनो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद द्या तुमच्या कामावरती. तुम्ही जिथे काम करता त्या कामावरती तुमचे फ्रेंड झाले असतील, तुमचे मित्र झाले असतील, तुमच्या मैत्रिणी झाल्या असतील. त्या मित्र मैत्रिणींसाठी धन्यवाद द्या. धन्यवाद द्या. आनंद द्या. त्यांनी तुम्हाला खूप आनंद दिला असेल, तुम्ही त्यांना आनंद दिला असेल. ते आनंदाचे क्षण आठवा आणि धन्यवाद द्या. ते मुवमेंट आठवा. सकाळ सकाळ त्या मुवमेंटसाठी आपण धन्यवाद देतोय. ते आनंदाचे क्षण आपण आठवतोय, त्यासाठी धन्यवाद देतोय. काल तुम्ही डायरी लिहिली असाल, त्या डायरीमध्ये तुम्ही आनंदाचे क्षण लिहिले असाल. जर ती जेव्हा तुम्ही 30 दिवस जेव्हा लिहाल, किंवा 15 दिवस लिहाल, 1 महिना लिहाल, 2 महिने लिहाल, 1 वर्ष लिहाल, आणि जेव्हा कधी पण तुम्ही ती वाचाल तेव्हा तुम्हाला इतकं मस्त वाटेल ना, आणि भरभरून येईल. ही एक्सरसाइज मित्रांनो मी स्वतः करतोय, म्हणून मी तुम्हाला सांगतोय तुम्हीही करा. ह्याच्यातल्या प्रत्येक गोष्ट मी जे जे काय पॉवर टॉक देतोय, ती प्रत्येक गोष्ट मी स्वतः करतोय आणि मग मी तुम्हाला देतोय. तुम्ही प्रत्येक गोष्ट एक गोष्ट जरी, आज आपला दिवस 18वा आहे, प्रत्येक गोष्ट जरी इथली एक जरी तुम्ही इम्प्लिमेंट केला तुमच्या आयुष्यात, ही प्रत्येक गोष्ट एक एक युनिक आहे. ही धन्यवाद देण्याची भावना, त्यानंतर आपल्या आई वडिलांना नमस्कार करणं चरण स्पर्श करून, गुरूंना नमस्कार करणं, महापुरुषांना आठवणं, त्यानंतर आपण धन्यवाद देतोय. मग आता आपण ओम बोलणार आहोत 7 वेळा. ओम बोलल्यानंतर आपण एक छोटीशी मेडिटेशन आज आपण करणार आहोत. ओम बोलूया. 7 वेळा ओम. पाठीचा कणा ताट. 7 वेळाच का बोलायचे, तर त्यामागचं कारण आहे की पहिला ओम आपण स्वतःसाठी बोलतोय, आपली व्हायब्रेशन, एनर्जी वाढवण्यासाठी बोलतोय. दुसरा आपण ओम बोलतोय आपल्या परिवारासाठी, आपल्या परिवारासाठी बोलतोय. तिसरं आपल्या घरासाठी, मेरा घर स्वर्ग आहे, त्या स्वर्गासाठी आपण बोलतोय. चौथा आपण जिथे काम करतो, जो तुमचं ऑफिस असेल, तुमचं दुकान असेल, तुमचं वर्क प्लेस असेल, त्या वर्क प्लेस साठी आपण धन्यवाद बोलतो. फॅक्टरी असेल, तुम्ही शेतकरी असाल मित्रांनो, तर तुम्ही ज्या शेतात काम करता त्या शेतात उभं राहून त्याच्यासाठी आपल्याला ते ओम बोलायचे, तिकडची व्हायब्रेशन करायची. पाचवं बोलायचे आपल्या शहरासाठी, तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहरासाठी आपल्याला बोलायचंय. सहावं बोलायचं आपल्या भारत देशासाठी, आय लव्ह माय कंट्री, त्या भारत देशासाठी बोलायचं. आणि सातवं आपल्या युनिव्हर्ससाठी, या ब्रह्मांडासाठी आपण बोलणार आहोत. आणि 7 वेळा ओम झाल्यानंतर, ओम बोलल्यानंतर अर्धा मिनिट तरी आपण ते फिलिंग करणार आहोत, आणि त्यानंतर आपण मेडिटेशन करायला सुरुवात करणार आहोत. सुरुवात करूया. मुद्रा अवस्थेत बसा. पाठीचा कणा ताठ आणि बोला. दीर्घ श्वास घेऊन हो,
असंच मित्रांनो बसायचंय, शांत होऊन बसायचंय. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. मनावरचा सगळा ताण बाहेर काढून टाका. मनावरचा सगळा ताण बाहेर काढून टाका. एकदम शांत व्हा, रिलॅक्स व्हा, एकदम रिलॅक्स व्हा. तुमचं मस्तक, तुमचं कपाळ, तुमचा चेहरा शिथिल करा. एकदम रिलॅक्स करा, शिथिल करा आणि एकदम रिलॅक्स करा, रिलॅक्स करा. कोणताही ताण नाहीये आता तुमच्या शरीरावर, तुमच्या मेंदूवर, तुमच्या चेहऱ्यावर. कोणताही ताण नाहीये आणि कोणताही ताण घ्यायची गरज नाहीये. तुमची जीभ, तुमचा घसा, तुमचे खांदे शिथिल सोडा. एकदम रिलॅक्स करा, रिलॅक्स करा. तुमची पाठ, तुमचं पोट, तुमचं कंबर शिथिल करा, शिथिल करा. रिलॅक्स करा, रिलॅक्स करा. हळूहळू श्वास घ्या आता. हळू 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 श्वास घ्या. हळू श्वास घ्या. हात पाय रिलॅक्स करा. सेल सोडा, एकदम सेल सोडा. तुमचं शरीर, तुमचं शरीर आता तुमचं मन ऐकायला सुरुवात करेल. रिलॅक्स करा. पाया पावलांपासून ते केसांपर्यंत शरीराचा संपूर्ण भाग एकदम रिलॅक्स झालाय. एकदम रिलॅक्स, एकदम शिथिल शिथिल आणि शांत झाले. खूप मस्त वाटते, खूप आनंद वाटते, खूप आनंद वाटते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आय लव्ह यू. आय लव्ह, आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू मित्रांनो. आय लव्ह यू. थँक्यू, 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 थँक्यू. असे डोळे मिटा, रिलॅक्स करा. डोळे मिटा, रिलॅक्स करा. कसं वाटतंय मित्रांनो? कसं वाटतंय मित्रांनो? रिलॅक्स झालात? आता आपण होपोनोपो करणार आहोत. होपोनोपो करणार आहोत. होपोनोपो म्हणजे काय, चार गोष्टी असतात त्याच्यात. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. तर आपण होपोनोपो करणार आहोत पैशासाठी, करणार आहोत पैसा, मनीसाठी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मनी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, की मी तुला रिस्पेक्ट दिली नाही. मी तुझ्याबद्दल चुकीचा विचार करत होतो. माझ्या मनात चुकीची भावना होती, चुकीची कंपन होती, चुकीची व्हायब्रेशन होती. ती आता दूर झालेली आहेत. ती दूर झालेली आहेत. मला प्लीज माफ कर, मला क्षमा कर. आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. मी तुला जी रिस्पेक्ट द्यायला पाहिजे होती, ती रिस्पेक्ट माझ्याकडून झाली नाही. त्यासाठी प्लीज मला माफ कर, मला क्षमा कर. आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, धन्यवाद. तू मला माफ केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. मनी, पैसा, तुम्हाला माफ केल्याबद्दल धन्यवाद. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. तू माझ्या जन्मापासून माझ्या बरोबर आहेस.
ते आत्तापर्यंत माझ्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला माझ्या बरोबर आहे, त्यासाठी थँक्यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. मित्रांनो, आता आपण ओपन करतोय. ओपन करण्यासाठी तुम्हाला चार गोष्टी बोलायच्या आणि ज्याच्यासाठी आपण बोलतोय त्याचं नाव घ्यायचं. मनी, पैशासाठी. मनी, पैसा. तुम्ही तिथे रिलेशन टाकू शकता, तुमची हेल्थ टाकू शकता, किंवा तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही तिथे त्यांचं नाव टाकू शकता. आता मनी, हेल्थ आणि पैशासाठी आपण बोलतोय. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मित्रांनो, मी हे 11 वेळा म्हणालोय. तुम्हाला कमीत कमी 108 वेळा बोलायचं. 108 वेळा बोलायला 10 ते 12 मिनिटं लागतात. व्हिडिओ थोडा मोठा होईल म्हणून मी 11 वेळाच म्हणालोय. तर आता हे क्लीनअप केलं. ओपन काय होते, क्लीनअप होते, ती एनर्जी क्लीन होते, ती जागा क्लीन होते. आणि आता आपण त्याच्यात चांगल्या गोष्टी आता आपण भरणार आहोत. त्या चांगल्या गोष्टी भरण्यासाठी आपल्याला अफर्मेशन द्यायचे. तर अफर्मेशन मनीचे जे माझ्या गुरूंनी मला शिकवले ते मी बोलतोय. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. बार बार आता है, हर बार आता है, चारों तरफ से आता है, ढूंढ ढूंढ के आता है, घूम घूम के आता है. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. बार बार आता है, हर बार आता है, चारों तरफ से आता है, ढूंढ ढूंढ के आता है, घूम घूम के आता है. जरूरत के समय सबसे ज्यादा आता है, मुसीबत के समय तो बहुत ज्यादा आता है. बैठता हूं तो आता है, बात कर रहा हूं तो आता है, चलता है तो आता है, सोता हूं तो आता है. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. बार बार आता है, हर बार आता है, चारों तरफ से आता है, भर भर के आता है, ढूंढ ढूंढ के आता है. आई लव मनी, मनी लव्स मी. आई लव मनी, मनी लव्स मी. पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे, माझा बेस्ट एम्प्लॉई, माझा बेस्ट पार्टनर आहे. माझ्यासाठी प्रचंड मेहनत करतोय तो, आणि अजून पैसे जमा करतोय. पैशामुळेच मला चांगली ऍडवाइस मिळते. आय लव्ह मनी. आय लव्ह मनी. मी एक शेअर मार्केट ट्रेडर आहे आणि ट्रेनर आहे आणि कोच आहे मित्रांनो. तर मी जेव्हा जेव्हा शेअर मार्केटमध्ये ट्रेड घेतो तेव्हा माझे तो ट्रेड सक्सेस होतो, कारण पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे. जेव्हा मी इन्व्हेस्टमेंट करतो ती माझी इन्व्हेस्टमेंट वाढत जाते, कारण पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे. आय लव्ह मनी, मनी लव्ज मी. आय लव्ह मनी, मनी लव्ज मी. माझा बेस्ट पार्टनर आहे तो. तो माझ्यासाठी प्रचंड मेहनत करतो, खूप काम करतो आणि अजून पैसे जमा करतो. थँक्यू मनी, थँक्यू. आय लव्ह मनी. थँक्यू, 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 थँक्यू मनी. तू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि असंच पुढे सुद्धा माझ्या आयुष्यात आहेस तू, त्यासाठी पण धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आय लव्ह मनी. आय लव्ह मनी. मित्रांनो, असंच तुम्हाला अफर्मेशन पण द्यायचे, स्वतःची स्वतःला द्यायचे, मनातल्या मनात द्या. क्लीनअप केल्यानंतर द्या. त्यानंतर ती जागा क्लीन केल्यानंतर आपण चांगल्या गोष्टी भरतोय, त्यासाठी करतोय. जसं काल करतोय. तर धन्यवाद. आता आपण वळूया आपल्या पॉवर टॉक साठी मित्रांनो. पॉवर टॉक, मी एक्सायटेड आहे त्याच्यासाठी. जसं काल मी तुम्हाला सांगितलं डायरी लिही. तर डायरीचा एक भाग मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आनंदाच्या गोष्टी लिहा. त्याच पद्धतीने डायरीचा दुसरा भाग आहे मित्रांनो, न्यू आयडिया. तुम्हाला सतत तुमच्या माइंडमध्ये आहे ना, नवीन आयडिया येतच राहतात. मग आपण काय करतो, त्याला दुर्लक्ष करतो किंवा त्याच्यात घुसून जातो. तर मी, आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही जे काही काम करता ते विसरून जाता. तर मित्रांनो, मी तुम्हाला तेच सांगेन, तुम्हाला जेव्हा जेव्हा नवीन आयडिया येईल तेव्हा तेव्हा तुम्ही त्या डायरीत लिहा. म्हणजे तुम्ही डायरीमध्ये काय लिहिणार आहात, एक पॉकेट डायरी घ्या. पॉकेट डायरी खिशात ठेवणार आहे किंवा तुमच्या मोबाईलमध्ये लिहा. जेव्हा तुम्हाला कुठली एक नवीन आयडिया, नवीन काही कल्पना सुचली की ताबडतोब त्याच्यात लिहा. आणि ती आयडिया लिहा, जेणेकरून तुम्ही ती विसरणार नाही. ही $1,000,000 आयडिया आहे. म्हणून मी सांगतो मित्रांनो, ही आयडिया लिहित जावा. ती लिहिल्यानंतर ती सतत तुमच्याकडे येते का त्याचा विचार करत राहा. आणि ती जर सतत तुमच्याकडे येत असेल तर लक्षात घ्या, तुमचं आयुष्य बदलणार आहे. आता
तर ते आयडिया लिहायला सुरुवात करा. आयडिया प्रत्येकालाच येतात, कारण दिवसातनं 60,000 विचार येतात मित्रांनो आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये. मग 60,000 मधले आपण किती लक्षात ठेवतो? तर काहीच नाही. आपण वाईट प्रसंग लक्षात ठेवतो, पण पॉझिटिव्ह गोष्ट लक्षात ठेवत नाही. मी फक्त टर्न करायच्या पाठी आहे, की तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी वाचा, ते लिहा. तुम्ही जे काही विचार करताय ते आनंदाचे क्षण लिहा, म्हणजेच पॉझिटिव्ह. आणि तुम्हाला ज्या नवीन आयडिया सुचतात किंवा जुनी आयडिया असेल, तुम्ही जे काही काम करता त्याच्यात काही तुम्हाला नवीन आयडिया सुचली असेल, तर ती आयडिया लिहा. कारण पुढचे जे आपले सेशन होणार आहेत मनी माइंड गेमचे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्याचा कसा फायदा करता येईल ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे सगळं आपण प्रोसेस करतोय. आज आपण 18व्या दिवसात आहे. हे क्लीनअप करत करत आपण पुढे पुढे जातोय आणि तुमचं माइंड तयार करतोय मी सगळ्या गोष्टी ऍब्झॉर्ब करण्यासाठी. नवीन गोष्टी ऍब्झॉर्ब करण्यासाठी आपण तयार करतोय. म्हणून मित्रांनो, या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. तर आजचा पॉवर टॉक हे आहे, की तुम्हाला जी काय नवीन गोष्ट आहे, नवीन आयडिया, नवीन कल्पना जी काय सुचेल, ती तुम्ही डायरीत लिहिणार आहात. तुमच्या डोक्यात ठेवणार नाहीयेत. कुठे ठेवणार आहात? तुमच्या डायरीत लिहिणार आहात. तुमच्या वहीत लिहा. तुमच्या मोबाईलमध्ये नोटपॅडमध्ये लिहा. तुमच्या मित्राला किंवा तुमच्या मैत्रिणीला किंवा तुमच्या पत्नीला सेंड करू नका. तर नोटपॅडमध्ये लिहा, डायरीत लिहा, जेणेकरून ती आयडिया तुमचीच असेल, स्वतःचीच असेल. आणि मग त्याच्यावर विचार मंथन करा जेव्हा शांत व्हाल त्यावेळेला. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो, या हॅपी संडेसाठी. आणि तुम्ही इतके रोज मॉर्निंगचे आज संडे असून सुद्धा तुम्ही आलात, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. हा व्हिडिओ यूट्यूबला पण मी पाठवणार आहे. तर यूट्यूबला जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल, मला लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. तुम्हाला खूप मजा येईल माझ्याबरोबर जोडून. धन्यवाद. थँक्यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. थँक्यू व्हेरी मच.